अंधारात पडला प्रकाश दिवट्या मशाल. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 7 वाजल्यात आणि आम्ही निघालो इचलकरंजीवरनं यल्लमा देवीला म्हणजे आमच्या कुळदेवीला. गोकाकच्या इथं पोहोचल्यावर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. सगळ्यांनी आपल्या आपल्या आवडता नाश्ता मागवला. मग आमची मेनू कुठं ग बसत्या आणखी बडीव. मग तासाभराचा प्रवास करून आम्ही पोहोचलो जोगमबावीच्या इथं. इथल्या पवित्र कुंडात हातपाय धुवून आंघोळ करून आणि ह्यो आमचा ओमक्या लहानपणी लिंब नेसलेला गडी 20-30 वर्षांना आत्ता जागा झालाय. इथलं दर्शन झाल्यावर आम्ही पोहोचलो डोंगरावर यल्लमा देवीच्या इथं. यल्लमा म्हणजे सगळ्यांची आई, याचा अर्थच सगळं काय सांगून जातोय. आणि याच मातृत्वाच्या भावनेनं आपल्या आईला आपलं गारानं सांगायला लाखोच्या संख्येनं भाविक इथं कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातनं येतात. दर्शनाच्या रांगेत उदो ग आई उदोचा जयघोष करत आम्ही पोचलो गाभाऱ्यात. आईचं दर्शन घेतलं आणि नंतर पोचलो गरम पाण्याच्या कुंडाजवळ. इथं पहिला 4-5 कुंड होते आणि ही जाळी वगैरे काय नव्हती. आम्ही डायरेक्ट लहानपणी या कुंडात बसून आंघोळ करायचो. इथल्या पाण्यापासून त्वचारोग बरे होते असं हे लहानपणापासून ऐकत आलोय. नंतर परतीच्या प्रवासाला लागल्यावर आम्ही थांबलो रेणुकासागर डॅमच्या इथं. इथं दुपारचं जेवण केलं घरातनं आणलेलं आणि मग आमच्या मिनूला पाण्यात खेळायचं होतं. मग ते झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्या दिशेनं.